मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय। अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी झाले। महाड तालुक्यातील वीर गावाजवळ ही घटना घडलेली आहे। महामार्गावर व्हॅनची गाडीला धडक बसली आणि याच्यामध्येच हा अपघात झाला आहे, ज्याच्यामध्ये आता 4 लोक हे मरण पावल्याची माहिती समोर येते। त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले। दरम्यान जखमींवर महाड इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये महाड तालुक्यातील 4 युवकांना आपलं प्राण गमावावं लागलं। ज्या ठिकाणी अपघात झाला आपण त्याच ठिकाणी आहोत। आपण दृश्यांमधून पाहू शकताय, हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे। महाडच्या वीर गावातली ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी आता आपल्याला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पाहणी करताना दिसत आहेत। हेच ते अपघाताचं ठिकाण आहे। काल एक स्कॉर्पिओ महाडमधून निघाली होती, ज्यातून 6 युवक माणगावच्या दिशेने प्रवास करत होते। या ठिकाणी त्यांची स्कॉर्पिओ आल्यानंतर त्यातील इंधन संपलं आणि त्यामुळे एका बाजूला स्कॉर्पिओ उभी केली गेली होती। दरम्यानच्या काळात भरधाव वेगाने चिपळूणकडून एक टोईंग व्हॅन आली आणि तिने या स्कॉर्पिओला मागील बाजूनी धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की इंधन संपल्यामुळे गाडीतून बाहेर पडलेल्या 5 जण आणि गाडीत बसलेला एक यांना गंभीर दुखापत झाली। ज्या टोईंग व्हॅननी दिलेली ठोकर इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ जिथे उभी होती तिथून जवळपास 100 फूट खाली एका शेतात जाऊन कोसळली होती। अपघाताचं वृत्त समजल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस, माणगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस आणि महाडमधले काही नागरिक तातडीने अपघातस्थळी आले। राष्ट्रीय महामार्गावरती आता सतर्कतेचे आणि चालकाला इशारा देणारे फलक लागतील का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।